नाथ जी गुरु जी को आदेश माया स्वरूपी सदगुरु चंद्रनाथ महाराज जी को आदेश शंभो श्री गुरु गोरक्षनाथ महाराज जी को आदेश नाथ श्रमणी जालेंद्रनाथ महाराज जी को आदेश राजयोगी श्री कानिफनाथ महाराज जी को आदेश नवनाथ चौरशे सिद्धों को आदेश अलख पुरुष को आदेश आदेश आदेश। आज खूप दिवसानंतर खरं तर व्हिडिओ बनवतो आहे आणि विषय पण असा खूप छान आवडीचा विषय आहे लोकांचा की नाथांचं जे आभूषण आहे त्यावरती हे आभूषणांचं जे गूढता आहे आणि जे रहस्य आहे हे सर्वांनाच ठाऊक नाही आणि हे गुरुप्रसादाशिवाय ठाऊक होणार पण नाही। मी जे वर्णन करतो आहे हे 100% पैकी फक्त 5 ते 6% आहे। त्याच्या पुढचं तुम्हाला तुमचे गुरुच मार्गदर्शन करतील आणि तुम्हाला तेच सांगतील। तर आज जो विषय आहे जे आभूषणाबद्दल मी सांगणार आहे, तुम्ही थंबनेलवरती नक्कीच पाहिलं असणार आणि तर ही व्हिडिओ पूर्ण बघा। मी आज खरं तर 2 आभूषणांबद्दल सांगणार आहे। नाथांचे 2 मुख्य आभूषण आहेत। तर जे थंबनेलवरती सांगितलं आहे नादजनेऊ किंवा नाथांचं जाणवं याबद्दल मी नंतर सांगेन। त्या अगोदर मी तुम्हाला नाथांच्या अजून एका आभूषणाची ओळख करून देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय चॅनल सोडायचा नाही। पूर्ण बघितल्यावरच व्हिडिओ हे करा आणि स्किप नका करू व्हिडिओ। असो, तर नाथांचं जे मी ह्या व्हिडिओमध्ये एक आभूषण सांगणार आहे ते आहे जटा आणि दाढी मिशा। आपण बघतो की हिंदू सनातन धर्मात अनेक साधू संत मोठी मोठी मिशा दाढी ठेवतात, जटा ठेवतात। तर त्याचं कारण आहे काहीतरी, त्याचं एक वैज्ञानिक महत्त्व आहे व आध्यात्मिक महत्त्व आहे। तर जास्त करून दाढी मिशा आणि मोठमोठे जटा केस ठेवणं गृहस्थात आपण बघत नाही, पण साधू संन्यासी संत हे सर्व दाढी मिशा जटा ठेवतात। नाथ संप्रदायात खरं तर 2 प्रचलन आहेत। एक तर पूर्ण मुंडन करून राहायचं, म्हणजे डोक्यावरही केस नाही आणि दाढी मिशा नाही, अंगावरती काहीच केस नाही। आणि दुसरं प्रचलन असं आहे की जर ठेवायचं तर पूर्ण ठेवायचं कंप्लीट, त्यामध्ये कुठलाच मधला रस्ता नाही की मी कटिंग करून थोडंफार स्टाईलसारखं, असं काही नाही। दाढी ठेवले जटा ठेवले तर ती पूर्ण असेल, नाहीतर मग काहीच नाही। तर ह्याचं वैज्ञानिक महत्त्व असं, सायंटिफिक महत्त्व असं की केस कापल्याने, दाढी कापल्याने हे अनैसर्गिक मानलं जातं आणि त्याचं सायंटिफिक रिझन असं आहे की जेव्हा आपण कट करतो केस तेव्हा आपल्या काही एनर्जीज त्या केसांच्या ग्रोथला जातात। जर लॉंग हेअर्स असतील अगोदरपासूनच तर ती एनर्जी आपल्या इतर पोटेन्शियलसोबत मिक्स होऊन आपली वेगळी ग्रोथ करू शकते। दुसऱ्या साईडनी जी आपली वीक साईड आहे ती ग्रोथ करू शकते, कारण की नेचरचा हा नियम आहे की जी वीक साईड आहे ती नेहमी पहिल्या ग्रोथमध्ये जाते। इवन जर तुम्ही पाहिलात, जर तुम्ही एखादा ट्री कट केलात तर त्याची जिथून तुम्ही कट केला आहे त्याच्यात जस्ट खालून नवीन ब्रांच सुरू होणार, नवीन शाखा सुरू होणार। तसंच आहे की आपले केस जेव्हा आपण कट करतो तेव्हा त्याचे परत ग्रो करण्यासाठी आपली एनर्जी जाते। सो ती एनर्जी जाऊ नये म्हणून सनातन धर्मामध्ये कट करण्याचं विधान नाही आहे। कोणतंच दाढी मिशा आपण कट करत नाही, त्यामुळे साधू संन्यासी कट करत नाही। आपला धर्म हा पूर्णपणे विज्ञानाने भरलेला आहे, आपण त्याचा विचार करायला हवा। असो, पण नाथपंथात देखील हे प्रचलन आहे आणि ह्याचं आध्यात्मिक महत्त्व असं की नाथपंथात जे मुख्य इष्ट आहेत ते आदिनाथ आहेत, शिवशंकर आहेत आणि
आपले इष्टच जर दाढी-मिशा कापत नसतील, जटा वाढवत असतील, तर मग त्यांचे शिष्य होण्याच्या नात्याने आपण दाढी-मिशा ठेवणं गरजेचं आहे, जटा ठेवणं गरजेचं आहे. जसे आपले वडील दिसतात तसे आपण राहण्यात आपलं मुख्य कर्तव्य आहे. कारण की आपण त्यांचे पुत्र आहोत, हे आपण जगाला मिरवतो आहे. तर मग त्यांच्यासारखं आपण राहिलं पाहिजे, त्यांच्यासारखं आपण दिसलो देखील पाहिजे. त्यामुळे आणि मुख्यतः दिसणं गरजेचं तर आहेच, परंतु त्या व्यतिरिक्त त्यांच्यासारखं राहणं, त्यांच्यासारखं असणं देखील महत्त्वाचं आहे. त्यांच्यासारखं लाईफ जगणं देखील महत्त्वाचं. हा एक विचार नाथपंथात दिला जातो. त्या व्यतिरिक्त नाथपंथात प्रामुख्याने जटा, केस, दाढी वाढवण्याचं प्रचलन ह्यासाठी आहे की ते वाढवण्याचं एक कारण आहे की आपला जो वैराग्यशील आहे, जो विवेकी स्वभाव आहे, तो अजून जास्त बळकट बनवणं. कारण की दाढी मिशे जर आपण कापले तर आपण जास्त सुंदर दिसतो ॲज कम्पेअर टू दाढी मिशा न कापल्याने. तर मग जर आपला सुंदरताच आपली जर कमी होत असेल तर त्याने काय येईल, आपल्याकडे मीपणा येणार नाही आणि त्यामुळे आपल्या अंगावरती नेहमी वैराग्याची चादर असणार. तर हे तर झालं आपलं एक आभूषण. तर दुसरं मुख्य प्रमुख आभूषण ज्याचं आकर्षण सगळीकडे असतं, मी आजपर्यंत पाहिलं आहे तिथपर्यंत, ते एक आभूषण आहे नादजनेऊ किंवा नाथांचं जानवा. काही लोक नादी पवित्री बोलतात, काही लोक शैलीशिंगी देखील बोलतात. ही शैलीशिंगी नाही आहे, शैलीशिंगी वेगळी असते. ती शैली वेगळी असते आणि शिंगी वेगळी असते. ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये नक्की सांगेल. परंतु तात्पुरता मी ही नादी पवित्रीवरती व्हिडिओ बनवतो आहे, तर मी नादी पवित्रीबद्दल सांगेन. तर सर्वात पहिला नादी पवित्री कशी असते, कशी बनवली जाते आणि काय असतं त्याच्यात ते मी सांगतो. त्याच्यामागचा विचार काय ते सांगतो मग, आणि त्यानंतर मग त्याचं वैज्ञानिक आणि आध्यात्मिक महत्त्व सांगेन. सर्वप्रथम नादी पवित्रीला जे नाथजनेऊ असतं, त्या नाथांचं जानवं असतं, ते एका काळ्या धाग्यामध्ये बांधलं जातं. तर आता धागा कुठला असतो, तर आता सध्या तरी काही अडचणींमुळे हा ओरिजिनल धागा आता भेटत नाही. मग आता अल्टरनेटिव्ह म्हणून वुलन म्हणजे मेंढ्याच्या केसांपासून बनवला गेलेला धागा असतो, जो त्यापासून बनवला जातो. परंतु पूर्वी जेव्हा नाथ महाराज होते तेव्हा कोल्ह्याच्या केसापासून, काळ्या केसापासून किंवा लांडक्याच्या काळ्या केसापासून बनवलेला तो धागा असायचा, जो मजबूतीला खूप जास्त मजबूत असायचा आणि एकदम बारीक अतिशय असा सुताचा होता. त्यात पण एका सुतामध्ये 18 तंतू असतात. ते 18 म्हणजे 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 मुख्य दैवत म्हणजे सूर्य, शक्ती, शिव, शंकर, ब्रह्मा आणि 3 त्रिदेव अर्थात ब्रह्मा, विष्णू, महेश यांना वेगळं सेपरेट जागा दिलेली आहे. असे 18 तंतू मिळून तो एक सूत्र बनतो आणि त्या एक सूत्राला आपण 3च्या ह्याच्यात भागतो, म्हणजे 3 अशा 3 पदर येतात त्याचे आपल्या त्या नाथजनेऊमध्ये. तर असं असतं. आणि नाथजनेऊ हा साधारणतः 12.5 हात लांबीचा असतो. त्याचं कारण पण सांगतो मी तुम्हाला. 12.5 हात लांबीचं का, कारण की नाथपंथात तसे तर भरपूर आखाडे आहेत, भरपूर पंथ आहेत, उपपंथ आहेत, पण मुख्यतः 12.5 पंथ, 12.5 आखाडे हे मानले जातात. कारण नाथपंथामध्ये शिवजींनी अर्थात शंकराने 18 आखाडे काढलेले आणि गोरक्षनाथांनी 13 आखाडे काढलेले. ज्याला आपण जे हे 12.5 पंथातून येतात ते जे जोगी असतात त्यांना 18-13 का जोगी असंही म्हणतात. त्यामुळे ह्या जनेऊला 12.5 हात लांबीचं ठेवलेलं गेलं आहे. ह्या लांबीची जेव्हा जनेऊ घातली जाते शिष्याच्या गळ्यात, तेव्हा ती साधारण शिष्याच्या नाभी क्षेत्रापर्यंत पोचते. ह्या
ह्या जनेऊला एक विशिष्ट प्रकारची गाठ देखील बांधली जाते. ही गाठ साधी गाठ नसते, ही एक विशिष्ट पद्धतीने बांधली गेलेली गाठ असते. तिला ब्रह्मगाठ देखील म्हणतात. हा नाथ जनेऊ बनवायच्या वेळेस जेव्हा ते 18 तंतू एकमेकात गुंतवले जातात तेव्हा एक विशिष्ट प्रकारच्या मंत्राचा उच्चारण केला जातो. त्यानंतरच ते बनवलं जातं. असो तर मी पुढे सांगतो. तर ही जी स्क्रीनवरती तुम्हाला दिसते ती नादी पवित्री आहे. यात नादी आहे, मुंगा, स्फटिक, रुद्राक्ष आणि पवित्री आहे. तर ही जी सर्वात वरती रिंगणाकार जे आहे ती पवित्री मानली गेली. तर हिचा जो चिन्ह स्वरूपात जे प्रकटीकरण आहे ते शक्ती स्वरूपात आहे. अर्थात ही जी पवित्री आहे ही शक्ती स्वरूप आहे. कारण नाथपंथात भगवती देवीला ही प्रमुख पूजन दिले गेलेलं आहे. नाथांची कुलस्वामिनी सप्तशृंगी माता आहे, जी भगवती परमेश्वरी इष्ट आहे. त्यामुळे तिचं स्थान सर्वात वरती दिलं गेलं आहे. त्या व्यतिरिक्त त्याच्याखाली वेगवेगळ्या संप्रदायानुसार वेगवेगळी पद्धती असतात. पण मी माझ्या संप्रदायानुसार सांगतो. तर सर्वात प्रथम हा जो मुंगा आहे, ह्या मुंगाला ब्रह्माचं स्वरूप मानलं गेलं आहे. ब्रह्मा म्हणजे चतुर्मुखी ब्रह्मा. ठीक आहे. तर ह्याचा असा पण उल्लेख की हा रजस आहे, म्हणजे रजस गुणाला इंडिकेट करतो. ह्याच्या खाली विष्णू आहे, जे स्फटिक जी मणी आहे ती विष्णू आहे, जी सात्विक गुणाला रिप्रेझेंट करते. आणि त्याच्या खालीच रुद्र आहेत, अर्थात शिव रुद्राक्ष आहे. आणि त्यालाच आपण तामस गुणाला देखील इंडिकेट करतो. तर हे सत्व रज तम हे तिन्ही गुणातीत असलेले श्री नवनाथ यांचं पूजनात आपण हे तिन्ही गुणाचा उपयोग करतो. जसं की आपण जेव्हा आपल्या इष्टला अशी जी नादी पवित्री घालतो तेव्हा आपण इष्टला आपण रजस गुणाचे नैवेद्य दाखवतो. जसं की मिठाई झाली, काही मिष्टान्न झालं. सात्विक गुणात येते आपले साधं काहीतरी वरण भात किंवा भाकरी ज्याच्यावरती तुळशीपत्र ठेवले असेल. तामसिक गुणात नॉनव्हेज वगैरे आलं. पण सहसा नाथांच्या पूजेत किंवा इतर कोणत्याही पूजेत जे दक्षिणाचारी मार्गात आहेत त्या लोकांना नॉनव्हेज देणं वर्ज्य आहे. आपण दक्षिण मार्गात आपण नॉनव्हेज दिला नाही. मी यापूर्वी त्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे दक्षिण आणि वान मार्गाच्या भेदामध्ये. त्यानंतर खाली जी आहे ही नाद आहे, नादी जिला बोलतो आपण. ती नादी पवित्री जी आहे, जी नादी आहे ती अनाहत नादाचा प्रतीक आहे. म्हणजे जेव्हा गुरु आपल्या शिष्याला ज्ञान देत असतो त्या ज्ञानाच्या वेळेस अनाहत नाद प्रकट होतो. तो नाद सहसा कोणीच ऐकू शकत नाही. तो फक्त एक गुरु आपल्या शिष्याला ऐकवू शकतो त्याच्या दिव्य तेजाने, त्याच्या दिव्यत्वाने. त्यामुळे हा अनहनाद ऐकायसाठी ही नादी आहे. तर जेव्हा शिष्य आपल्या इष्टसमोर, आपल्या गुरुसमोर किंवा आपल्या सद्गुरूसमोर या नादीमधून नाद घडवतो, जेव्हा तो नाद वाजवतो तेव्हा कोसो दूर असं मानलं जातं की काय जो मृत्यू आहे, जे अघटित आहे ते पळून जातं. तर अशी ही नादीची महत्त्व आहे. तर हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. श्री सद्गुरू मच्छिंद्रनाथ महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना असेल की सदैव माझे साधक, भक्तमंडळी व इतर अनुयायी सुखी, समाधानी व उदंड आयुष्य लाभून नेहमी त्यांच्या कार्यात त्यांना यश भेटेल. अलाख निरंजन आदेश.